गेल्या 5 दिवसांपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला ऐतिहासिक मासुंदा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. हे पाणी जांभळी नाका रस्त्यावर साठल्याने ठाणे स्थानकाकडे जाणारी वाहतुकीवर परिणाम झाला होता. तसेच रस्त्यालगतच्या बाजारपेठेत पाणी शिरले होते. आज पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा निचरा झाला आहे. मात्र नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गेल्या 5 दिवसांपासून ठाण्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येतोय आणि आपण आता मासुंदा तलाव परिसरामध्ये आहोत. माझ्या मागे हा मासुंदा तलाव आपण पाहतो. तलाव पाण्याची एक आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. मोठ्या संख्येने या तलावाच्या किनारी चालण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी ठाणेकर असतील किंवा पर्यटक असतील मोठ्या संख्येने येत असतात. मात्र हा मासुंदा तलाव जो आहे तो 5 दिवसांच्या पावसामध्ये अतिमुसळधार पावसामध्ये ओव्हरफ्लो झाला होता. ओव्हरफ्लो होऊन त्याचं पाणी जे आहे ते अक्षरशः रस्त्यावरती वाहत आपल्याला पाहायला मिळत होतं आणि ह्याचा आनंद घेण्यासाठी, ह्या पावसाचा आनंद घेण्यासाठी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले होते. जो पाऊस गेल्या 5 दिवसांमध्ये झालेला आहे त्या 5 दिवसांच्या पावसाने ठाणे जलमय झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. ठाण्याला इतकं पाणी देखील ठाण्यात आल्याचं जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं. मात्र 24 तास गेले 24 तास जो पाऊस पडला त्या पावसामुळे 110 झाडं देखील उन्मळून पडल्याची घटना ठाण्यामध्ये घडली. अनेक परिसर जलमय झाले, विविध घटना घडल्या, काही मृत्यू झाले, घरं कोसळली, बिल्डिंगचे काही मजले कोसळले, झाडं कोसळली. मात्र तरी देखील ठाणेकर पावसाचा आनंद घेण्यासाठी कुठेही कमी पडत नाहीत. मात्र प्रशासनाने या ठिकाणी ठाण्यामधील जे किल्ले आहेत, ठाण्यामधील धबधबे आहेत, पर्यटन केंद्र आहेत, त्यांच्यावर मात्र आता बंदी घातल्याचं देखील पाहायला मिळतंय. पुढील आदेश येईपर्यंत आणि पाऊस कमी होईपर्यंत कोणीही पर्यटन स्थळी जाऊ नये असे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. हा पाऊस आज जरी थोडा थांबला असला, आज जरी पावसाचं प्रमाण कमी असलं तरी मात्र मुंबईसह ठाण्याला आणि कोकणाला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे अजूनही प्रशासनाकडून शाळांना सुट्टी आहे. खासगी कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होम देखील चालू करण्यात आलेलं आहे. मात्र असं असलं तरी नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, सुरक्षित ठिकाणी राहावं. कुठे धोकादायक इमारती असतील तर त्याची माहिती प्रशासनाला कळवावी आणि प्रामुख्याने पाण्याच्या ठिकाणी कोणीही जाऊ नये असे आवाहन आता प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाते. एकदम बातमीसाठी मी सिद्धेश ठाणे.